रामकृष्ण हरी मंडळी, चला आपण छान असा घरच्या घरी मस्त कोल्हापुरी काळा मसाला बनवूया. थोड्याशा प्रमाणातच बनवायचा. मी फक्त अर्धा किलो मिरची घेतलेली आहे. घरच्या घरी आपण छान असा काळा मसाला तयार करून घेऊया आणि कोल्हापुरी मसाला तयार करायचा. त्यासाठी ओला कांदा एक मोठा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 वाटी लसूण घेतलेला आहे सोलून, 1 वाटी कोथिंबीर, आलं घेतलेलं आहे, त्यानंतर 1 छोटी वाटी हिंग किंवा 1 चमचा हिंग. आता आपण बाकीचा मसाला पण पाहूया. त्याबरोबर हळकुंड बारीक करून घेतलेला आहे, जायफळाचा एकदम छोटंसं तुकडं घेतलं आहे, 2 मसाला विलायची चक्री फूल, 2 विलायच्या घेतल्यात साध्या, नंतर दालचिनी. बघा सर्व मसाले मी लवंग 5 ते 6, मिरे, जायपत्र, मायपत्र, 1 छोटी वाटी धणे, खडा मोठे मीठ घेतलेलं आहे, 1 वाटी खोबरं खिसलेलं घेतलेलं आहे. त्यानंतर हे शहाजिरी, खसखस, तीळ, ओवा, जिरं, मेथ्या, मोहरी, दगडी फूल, चक्री फूल, हे सर्व मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा त्या चमच्यानं हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. सर्व मसाल्याची नावं मी दिलेली आहेत कॅप्शनमध्ये, ते पहा. सर्व मसाले हे 30 प्रकारचे मसाले झालेले आहेत आपल्याकडं. हे सर्व कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर मिळून सगळे 30 प्रकारचे मसाले झालेले आहेत. आपण सर्वप्रथम ही मिरची थोडंसं तेल घालून छान अशी भाजून घेऊया. एकदम थोडंसं तेलाची धार टाकून खमंग अशा मिरच्या काय करायच्या, भाजून घ्यायच्या. बेडगी मिरची वेगळी आणि ती साधी मिरची पण वेगळी भाजून घ्यायची. एकदम छान अशा वाळलेल्या आहेत मिरच्या आपल्या. तशाच प्रकारे बेडगी मिरची भाजून घ्यायची. त्यानंतर धणे भाजून घ्यायचे. त्यानंतर सर्व कोरडे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे. सर्व छान मसाल्याने मिरची भाजून घेतलेली आहे. आता तेलामध्ये हळकुंड तळून घेऊया. हळकुंड मी बारीक करून घेतलेले आहे, कारण आपल्याला हा मसाला मिक्सरवर तयार करायचा आहे. हळकुंड छान असे तळून घेऊया. ह्याच तेलामध्ये खोबरं तळून घेऊया. एकदम लालसर रंगाचं तळून घ्यायचं खोबरं. खोबरं झालेलं आहे. आता ह्यामध्ये कोथिंबीर चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर तळून घेतलेली आहे. आता कांदा, लसूण आणि आलं. लसूण मी जरा जास्तीचा घेतलेला आहे. छान असा लालसर रंगाचा बारीक गॅसवर आपण ते परतून घेऊया. मिरच्या, मसाले सर्व भाजून घेतलेले आहेत. तळलेलं हळकुंड आता हे थंड झाले. किंवा कांदा छान भाजीपर्यंत आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. ते मसाले आणि जे धणे सर्व मिक्स करून मिक्सरला थोडं थोडं घेऊन बारीक करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक तयार झालेलं आहे. आता हे चाळून घेऊया. आपण राहिलेल्या सर्व मिरच्या पण मिक्सरला बारीक करून घेऊया. आपला कांदा, आलं आणि लसूण छान भाजलेला आहे. आता ते ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया. खोबरं, कोथिंबीर आणि आलं, लसूण, खोबरं सर्व मिरच्या मिक्सरला कुटून झालेल्या आहेत. आता हे आपण चाळून घेऊया. चाळणीनं कुटलेल्या सर्व मिरची पावडर हे चाळणीतलं राहिलेलं मोठं मीठ टाकून काय करूया, हे बारीक करून घेऊया, म्हणजे लगेच बारीक होते. आता हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे. आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया. आपली मिरची पूर्ण बारीक झालेली आहे. आधी कोथिंबीर आणि खोबरं बारीक करून घेऊया, म्हणजे कुरकुरीतपणा आहे ते लगेच बारीक होईल. ह्यामध्ये लसूण आणि कांदा घालून घेऊया आणि बारीक करूया. हे बारीक झालेलं आहे. आता ह्या मिरची पावडरमध्ये मिक्स करून घेऊया सगळं घालून. सर्व कुटलेलं घातलेलं आहे. आता बघा वास तर एकदम छान येतोय. हे सर्व मिश्रण एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. एकदम छान आपला असा कोल्हापुरी मसाला तयार झालेला आहे. आणि चांगल्या प्रकारे नाही मिक्स झालं तर थोडं थोडं मिक्सरला काढून घेतलं तरी सुद्धा सर्व मसाले आणि मिक्स करून घेऊया. आज हा कोल्हापुरी मसाला, काळा मसाला आपला घरच्या घरी तयार. कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे आणि तुम्ही स्वतःसुद्धा बनवू शकता. कमी प्रमाणात घेतलं की बरोबर छान असा आपला हा मसाला तयार होतो.